यजमान लखनौच्या संघातील एकही खेळाडू अर्धशतक झळकवू शकला नाही, पण तरीही त्यांनी 171 धावा उभारल्या होत्या. पण या आव्हानाचा सहजपणे पाठलाग पंजाब किंग्सच्या संघाने केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे लखनौच्या संघावर घरच्या मैदानात पराभव पत्करण्याची मुश्किल उडवली. लखनौचा हा दुसरा पराभव ठरला तर पंजाब संघाचा हा दुसरा विजय होता. पंजाबच्या विजयात अर्शदीप सिंग 3 विकेट्स घेत दमदार कामगिरी केली, तर प्रभसिमरन सिंगच्या धडाकेबाज सुरुवातीमुळे त्यांना हा सामना 8 विकेट्स राखत जिंकता आला. लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने पुन्हा एकदा लाज काढली आणि त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाल्याचं पाहायला मिळाले. श्रेयसने यावेळेस न बाद 52 धावांची खेळी केली. लखनौच्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी पंजाबचा संघ मैदानात उतरला आणि त्यांना प्रभसिमरन सिंगने दणक्यात सुरुवात करून दिली. प्रभसिमरनने सुरुवातीपासूनच तुफानी फटकेबाजी केली आणि जलदपणे आपले अर्धशतक झळकवले. प्रभसिमरनचा अप्रतिम झेल यावेळी सीमेरेषेवर लखनौच्या 2 खेळाडूंनी मिळून पकडला. प्रभसिमरनने यावेळी 34 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकाराच्या जोरावर 69 धावांची दमदार खेळी साकारली. तो बाद झाला आणि श्रेयस अय्यरने संघाची जबाबदारी सांभाळली. अर्शदीपने पहिल्याच षटकापासून लखनौच्या संघाला धक्के द्यायला सुरुवात केली. पहिल्याच षटकात त्याने मिचेल मार्श बाद केला आणि लखनौची 1 बाद 1 अशी अवस्था केली. या सामन्यात सर्वांच्या नजरा लागल्या होत्या त्या कर्णधार ऋषभ पंतच्या फलंदाजीवर, कारण पंतला आतापर्यंत चांगली फलंदाजी करता आली नव्हती आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सामना लखनौच्या घरच्या मैदानात रंगला होता. त्यामुळे पंतकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पंतलाही यावेळी चांगली संधी होती, पण पंतने यावेळीही लाज घालवण्याचे पाहायला मिळाले, कारण मोठा फटका मारण्याच्या नादात पंत फक्त 2 धावांवर बाद झाला आणि लखनौला मोठा धक्का बसला. पंत नंतर निकोलस पुरनने संघाला सावरले. त्याने 44 धावांची खेळी साकारली. लखनौच्या संघातील एकही खेळाडू अर्धशतक पूर्ण करू शकले नाही, पण तरीही त्यांनी 171 धावांचा पल्ला गाठला होता. पंजाबच्या संघाकडून अर्शदीप सिंग हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, कारण अर्शदीप सिंगने यावेळी महत्त्वाची 3 विकेट्स घेतले होते.